सतत वास्तू डेचा असतो, पण त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे डे न जाऊ देता आपण ट्रेड फेअर डे व्यापारी कॉन्सेप्ट चालत असल्यामध्ये हे वाक्य चांगलं. पोलीस वेशभूषेमध्ये आपली आमची कलेक्टर फेम मॅडमचं सुद्धा मी स्वागत, आर्या राऊत यांचं मी स्वागत या ठिकाणी करतो. मनीषा पाटील मॅडम, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा आणि घटक महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटील सातारा या विद्यापीठाच्या अंतर्गत हे जे महाविद्यालय चालवलं जातं आहे, या आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ट्रेड फेअर डे ही अत्यंत मुलांचा इंटरेस्ट वाढवणारी, त्याचबरोबर वाणिज्य महाविद्यालयाची अत्यंत मोठी अशी ॲक्टिव्हिटी आज आम्ही घेत आहोत. हा जो कार्यक्रम आहे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्याचबरोबर मुलांमध्ये उद्योजकतेची कौशल्य विकसित करण्यासाठी, त्याचबरोबर व्यवस्थापनाची कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि संपूर्ण सातारा महाराष्ट्रभर या कार्यक्रमाची मुलं आणि पालक आतुरतेने वाट पाहत असतात, कारण या कार्यक्रमातून मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळतो की ज्यातून त्यांची कौशल्य विकसित होत असतात. मुलांसाठी हा कार्यक्रम निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीची संधी निर्माण करून देतो की ज्यातून समाजामध्ये ते उद्योजक चांगल्या पद्धतीचे बनू शकतात. त्यांना उद्योजक म्हणून काय करायला पाहिजे त्याचं प्राथमिक शिक्षण या महाविद्यालयाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलं जातं. आणि त्यामुळं मी या प्रसंगी माधव सुर्वे सर, प्रवीण तरडे सर आणि शिंदे मॅडम यांचं महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर हे आजच्या यूथचे आयकॉन आहेत आणि यूथला एक चांगल्या पद्धतीचं गायडन्स आणि मार्गदर्शन देणारी व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या ट्रेड फेअर डेच्या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद आला, कारण मराठी पोरांनी उद्योजक झालं पाहिजे आणि मराठी मुलांना व्यवसाय हाच मुख्य अंग असलं पाहिजे. जसं आपण शेतीलाही व्यवसाय म्हणून स्वीकारलं पाहिजे, त्याच पद्धतीनं प्रत्येक व्यवसायात व्यावसायिक म्हणून पाय रोवले पाहिजेत. आणि त्याचं प्राथमिक शिक्षण महाविद्यालयाच्या जर अशा उपक्रमांमधून दिलं जात असेल तर ते शिक्षण मराठी पोरांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं अशा महाविद्यालयाच्या अशा उपक्रमांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झालं पाहिजे. म्हणजे शैक्षणिक स्तरावरती उपक्रम म्हणून प्रत्येक महाविद्यालयात याला राबवलं तर उद्योजक बनण्याच्या कला आणि उद्योजक बनण्याचं स्वप्न मराठी पोरांकडनं जास्तीत जास्त पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळं ऐन व्हॅलेंटाईन डेला असे उपक्रम राबवत आहे म्हणजे ते खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पोरांना व्यापार करण्याचे धडे दिले जात आहेत, हे खूप माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळं मराठी पोरांना उद्योजक बनवण्याच्या या उपक्रमाचं मी अगदी मनापासून स्वागत करतो आणि मी आणि माझ्या सर्व चित्रपटांच्या टीमकडून त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझे मित्र माधव सुर्वे यांनी आज मला इथं बोलवलं, म्हणजे जसं ते खरं तर प्युअर नॉनव्हेजवाले आहेत पण त्यांचं काम प्युअर सामाजिक असतं. त्यामुळं सुर्वेंना माझ्याकडनं खूप शुभेच्छा. या संपूर्ण महाविद्यालयाला या अशा उपक्रमासाठी माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. असा पॅटर्न सगळीकडे राबवला पाहिजे. धन्यवाद. सर्वप्रथम मान्यवरांचे आणि आयोजकांचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे येण्याची संधी निर्माण करून दिली. तसेच माधव सरांचे खूप मोठे आभार आहेत की त्यांच्यामुळे मी इथे येऊ शकली. मी असं ऐकलं की या कॉलेजमधल्या 80 ते 85% मुलींनी या डेमध्ये सेलिब्रेशन केलेलं आहे, त्यांचा पार्टिसिपेट आहे. तर ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे की मुलांच्या तुलनेत मुली आज खूप पुढे जात आहेत आणि त्यांना फॅमिलीकडून अशा कॉलेजच्या प्लॅटफॉर्मकडून खूप मोठा सपोर्ट मिळतोय. तर जरुरी नाही आहे की मुलांनी म्हणजे मुलांनीच पुढे जायला पाहिजे, मुलींनी पण पुढे जायला पाहिजे मुलांच्या तुलनेत. आणि अशा संधी
जेव्हा आपल्याला मिळतात तर त्याचा चांगल्यात चांगला फायदा करून घ्यायला पाहिजे, कारण की या संधी आमच्या वेळेला आमच्या कॉलेजमध्ये नव्हत्या. सो तुम्हाला त्या करायला मिळत आहेत, तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला यातून खूप चांगला प्रॉफिट होऊ दे मुलांना कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे तो स्टॉल उभा करण्यासाठी त्यांनी काय मेहनत केली आहे हे मी प्रत्यक्ष पाहिले, कारण की माझी भाची स्वतः या कॉलेजमध्ये शिकते आणि मी तिला रोज इथे सोडायला आणि घ्यायला येते. सो मला माहिती आहे की तिने ते पैसे कसे जमा केले आहेत, काय काय त्यांची रात्री 12 वाजेपर्यंत आणि सकाळी 5 वाजल्यापासून काय तयारी चालू आहे हे मी प्रत्यक्ष पाहून आलेली आहे. तर खूप शुभेच्छा. आणि सर तुम्हाला विनंती आहे की अशा प्लॅटफॉर्म्स मुलांसाठी खरंच करणं खूप गरजेचं आहे. येस मॅडम, शुअरली. त्यातून आपली मुलं पुढे जाऊ शकतात. फॅमिली आणि पॅरेंट्स सपोर्ट करतात मुलांना, ही खूप मोठी गोष्ट आहे. असा सपोर्ट मुलांना असला तर मुलं नक्कीच उद्योजक बनतील. आणि विठ्ठल कामतचं इडली, ऑर्किड आणि मी हे पुस्तक मुलांनी नक्की वाचावं, कारण की तेही असंच पुस्तक आहे की त्यांनी कसा व्यवसाय पुढे नेला होता. सो ते पुस्तक मी सजेस्ट करेन की ते तुम्ही नक्की वाचा. धन्यवाद. आज DG कॉलेजचा ट्रेड फेअर डे आहे आणि सलग 2 महिने नाही झालं, मी 2 वर्ष सरांच्या मागे लागलो की सर एकदा तरी आपल्या ट्रेड फेअरला जायचं आहे. यावर्षी पण खूप अगदी काटावर सरांनी आपल्याला होकार दिला, त्यासाठी सरांचे आभार. कारण सरांना त्यांचे भाऊ मुरली अण्णा जे आता केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबत दिल्लीला जायचं होतं. तो प्रोग्राम सरांनी थोडा पुढे ढकलला आणि ते आज आपल्यासाठी आले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर कुठेही इव्हेंटला गेल्यानंतर कमीत कमी 5 लाख मानधन घेतात. फक्त रयत शिक्षण संस्थेचं नाव आणि आपलं नाव, त्यामुळे सरांनी आज आपल्या इथं ते विना मानधन आलेले आहेत, कुठलाही संकोच न ठेवता. त्यासाठी पूर्ण सरांचे आभार. कारण कलाकार काय असतो तो मी प्रवीण तरडेन जसे माझ्या संपर्कात आले पुण्यात गेल्यावर तसं कळालं. मग मी म्हणतो ना की मराठी इंडस्ट्रीतलं सर्वात मोठं नाव जर काय असेल तर ते लेखक प्रवीण तरडे आहेत. धन्यवाद. मी स्पेशली माधव सरांना खूप थँक्स बोलेन, कारण की यांनी परत एकदा मला संधी दिली इथं येण्यासाठी. आणि ह्या ट्रेड फेअरमध्ये सर्वात जास्त जे पर्सेंटेज आहे पार्टिसिपेंटचं ते मुलींचं आहे आणि हार्डवर्कसुद्धा मुलींचं खूप जास्त आहे. त्यामुळे मी नक्की म्हणेन की मुलींना जेवढं सपोर्ट कराल तेवढे ते अजून पुढे जातील. मला माझ्या घरून फुल सपोर्ट आहे आणि माधव सरांचा एवढा सपोर्ट आहे, त्यामुळे मी इथपर्यंत आली आहे. आणि मुलांचे देखील कौतुक आहे की त्यांनी एवढं सगळं केलं आहे एवढ्या कमी दिवसात आणि एवढं त्यांचं पोस्टपोन होऊन सुद्धा त्यांनी तेवढ्या जोराने सगळं केलं. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हे बघू जरा एक मिनिट. दीदी मागे सर, हे मागे. माणसं पुढं
बाटली कुठे पाण्याची बाटली आणली का जवळ जा, जा की जवळ आता. हे देतो ना टिश्यू दिलं टिश्यू पेपर नॅपकिन टिश्यू गणपती बाप्पा मूर्ती खूप छान त्यांची अरेंजमेंट आहे, त्यांची सर्व्हिस खूप छान आहे आणि हा एक कार्यक्रम जो आहे आपण एक हा जो इव्हेंट आहे तो मुलांच्या त्यांच्यातलं जे स्किल आहे त्याला चालना देणार आहे. निश्चितच यातून मुलं अजून काही चांगलं शिकू शकतील अशा प्रकारचं आहे की इनिशिएटिव्ह आपण दरवर्षी साजरा करतो. खूप छान असा एक्सपिरियन्स आम्हा सर्वांना आलेला आहे.
वरती तुमच्यासाठी एक पिकअप लाईन लिहिली आहे आणि ती मागे चिकटवली आहे ती तुम्हाला कॉफीचा ग्लास संपला की आतमधून वाचायला मिळेल.